नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एक प्रश्न आलेला आहे याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर ईशान्य दिशेला जिना व नैऋत्य दिशा जर आपल्या घरामध्ये वाढ झाली असेल तर याचा परिणाम आपल्या घरामध्ये काय होतो याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ईशान्य दिशा म्हणजे ईश तत्व हे म्हणजे ह्या दिशेला वास्तुशास्त्रानुसार देवघर असते किंवा मुख्य प्रवेशद्वार या दिशेला शुभ मानले गेले आहे। जर जिना म्हणजे जडत्व जर ईशान्य दिशेला असेल तर ईश तत्व या दिशेला बिघडते। त्यामुळे घरामध्ये जर ईशान्य दिशेला जर जिना असेल तर घरामध्ये आजारपणाची समस्या निर्माण होणे किंवा घराची प्रगती खुंटणे, घराच्या प्रगतीमध्ये भरपूर प्रमाणात बाधा निर्माण होते। घराची प्रगती होते पण स्लो प्रगती होते, प्रचंड प्रमाणामध्ये प्रगती होत नाही। त्यामुळे ईशान्य दिशेला आपल्या घरामध्ये जिना नसावा। व त्यानंतर जर आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये जर नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण व पश्चिमेचा कॉर्नर म्हणजे नैऋत्य दिशा जर वाढले असेल म्हणजे नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाची दिशा मानली गेली आहे। वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची म्हणजे मास्टर बेडरूम ही नैऋत्य दिशेला असावी। जर नैऋत्य दिशा जर वाढ झाली असेल तर आपल्या घरामध्ये पैशाचे प्रमाण घरामध्ये पैसा येतो पण हा इतर कार्यामध्ये पैसा खर्च होणे किंवा घरामध्ये पैशाचे प्रमाण कमी होणे किंवा पैसा आपला बाहेर कुठेतरी पैसा अडकून राहणे इत्यादी प्रकारच्या समस्या निर्माण होतात। जर बाहेर पैसा अडकला तर आपल्याला आर्थिक समस्या किंवा कर्ज वाढणे इत्यादी प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।